तुमचा पर्सनल डेटा, तुमचे फोटो, व्हिडिओ, तुमचे बँकेचे डिटेल्स हॅकरकडे जातील का? तुमच्या मोबाईलचा गैरवापर होईल का? असं तुम्हाला वाटतंय का? असे तुम्हाला अनेक प्रश्न पडतायत का? तर जाणून घेऊया मोबाईल हॅक झाल्यावर मोबाईलमध्ये काय बदल होतात, मोबाईल हॅक झाल्यावर काय करावे आणि मोबाईल हॅक होण्याची मुख्य कारणं या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मोबाईल हॅक झाल्यावरती काय करावे, काय उपाययोजना कराव्यात आणि याची पूर्ण माहिती या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर काय करावे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. मोबाईल हॅक होण्याची मुख्य कारणं जाणून घेऊया. तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती एखादा मेसेज येतो, एखादी लिंक येते आणि त्या लिंकवरती लिहिलेलं असतं की रिचार्ज फ्री आहे, तुम्हाला दिवाळी बोनस आहे आणि आपण काय करतो त्या लिंकवरती ओपन करतो. त्या लिंकवरती ओपन केल्या तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. हे एक प्रथम कारण आहे. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला मोबाईलवरती शेअर केलेली एखादी ॲप असेल आणि ती प्ले स्टोअरवरती नसते आणि ती ॲप अनव्हेरीफाईड असते, त्यामुळे पण तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. तुम्ही एखाद्या मोबाईलमधनं एखादी फाईल घेता, त्या फाईलमध्ये सध्या एखादं व्हायरस असू शकतं, त्यामुळे सुद्धा तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर एखादी ॲप अनव्हेरीफाईड ॲप ओपन केली आणि त्याला परमिशन दिली, त्यामुळे पण तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. तुमचा मोबाईल हॅक झाला हे तुम्हाला कसं कळेल तर हे जाणून घेऊया. तुमचा मोबाईल जर हॅक झाला असेल तर प्रथम तुम्हाला काही लक्षणे दिसतात, ते लक्षणं जाणून घेऊया. तर तुमचा मोबाईल वापर न करता गरम होतो, तुमच्या मोबाईलची वापर न करता चार्जिंग उतरते आणि मुख्य कारण म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये पॉपअप ॲड येणं, हे सध्या मुख्य कारण असू शकतं. आणि तुमच्या डायल पॅडमध्ये तुम्ही कॉल केला नसला तरी पण तुमच्या डायल कॉलमध्ये नंबर दिसतो. तुमच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्ही मेसेज न केला तरी पण मेसेज दिसतो. तुमचा मोबाईल हँग होत असेल, तुमची एखादी ॲप किंवा अनेक ॲप स्लो चालत आहेत, हे पण तुम्हाला याच्यानुसार सुद्धा तुमचा मोबाईल हॅक झाला असं कळू शकतं. तुमचा मोबाईलचा डेटा न वापरता पण संपतो, यामुळे पण तुम्हाला समजू शकतं की तुमचा मोबाईल हॅक झाला आहे. आत्ता सांगितलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे जर तुम्हाला लक्षणं दिसत असतील मोबाईलमध्ये तर तुमचा मोबाईल हॅक झाला असं तुम्ही समजू शकता. तुमचा मोबाईल हॅक झाल्यावरती तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आणि काय उपाययोजना करायच्या ते जाणून घेऊया. मोबाईल हॅक झाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे अनव्हेरीफाईड ॲप डाउनलोड केलंय त्या ॲपवरती जाऊन त्या ॲपला दाबून धरायचं आहे. ॲप इनअपमध्ये जायचं, त्याचे कॅचअप क्लिअर करायचे, त्याची परमिशन डोंट अलाव करायची, त्याची लोकेशन डोंट अलाव करायची, त्याचं फाईल परमिशन डोंट अलाव करायची आणि ते ॲप अनइन्स्टॉल करायची. एवढं केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की अजून आपला मोबाईल हॅक झाला आहे तर तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि तिथे अँटीव्हायरस ॲप हे डाउनलोड करा आणि ते रन करा. ते रन केल्यावर तुमचा मोबाईल ठीक होऊन जाईल. तुम्हाला तरी पण वाटतंय की तुमचा मोबाईल हॅक झाला आहे, तुम्हाला एक शेवटचा आणि चांगला पर्याय आहे, हा 100% काम करणारा पर्याय आहे. ते म्हणजे तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फॅक्टरी रिसेट म्हणजे ऑल डेटा क्लीन करायचा आहे. यामुळे काय होईल की तुमचा मोबाईल पूर्ण क्लीन होऊन जाईल. फक्त एवढंच की तुमचा त्याच्यामधला डेटा असेल तो इरेज होतो म्हणजे डिलीट होतो आणि तुमचा मोबाईल क्लीन होतो. कुठल्याही प्रकारे हॅक होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. आणि यानंतर पुढं काळजी घ्या की तुम्ही कुठलीही लिंक, अननोन व्हेरीफाईड ॲप असेल इन्स्टॉल करू नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कुठल्याही दिवाळी ऑफर असेल, बंपर ऑफर असेल, फ्री रिचार्ज असेल, यांना बळी न पडता तुम्ही तुमचं सावधानतेने तुमचं काम करा. तुम्हाला मोबाईल हॅक होण्यापासून जर वाचायचं असेल तर खालील उपाययोजना करा. तुमचा मोबाईल कधीच हॅक होणार नाही. ते म्हणजे तुमचा मोबाईल इतर कोणाही अननोन व्यक्तीला शेअर करू नका, देऊ नका. दुसरा मुद्दा म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून कुठलीही लिंक ओपन करू नका, कुठलंही ॲप इन्स्टॉल करू नका, त्याला परमिशन देऊ नका. तिसरं मध्ये तुमच्या मोबाईलवर येणारा OTP हा कोणालाही शेअर करू नका. चौथा मुद्दा म्हणजे कुठल्याही साईटवरती जाऊन तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करू नका, सबमिट करू नका. तुमचा मोबाईलचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या. सावधान राहा, सतर्क राहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि ही माहिती आपल्या नातेवाईकाला शेअर करा, तुमच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून तुमचा मोबाईल कधीही हॅक होणार नाही. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.